नमस्कार स्वामी भक्तांनो, दिवाळीमध्ये अभ्यंगस्नान म्हणजे अतिशय पवित्र आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते आणि हेच अभ्यंगस्नान दिवाळीमध्ये केल्याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही असे म्हणतात। परंतु हे अभ्यंगस्नान करण्याच्या काही अतिशय महत्त्वाच्या पद्धती आहेत, त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचप्रमाणे घरच्या घरी सुगंधित उटणे कसे बनवावे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर अभ्यंगस्नान याचा अर्थ संपूर्ण अंगाला तेल लावणे असा होतो। व्यावहारिक भाषेत यालाच मालिश करणे असेही म्हणतात। यामध्ये दाबून मालिश करून घेणे अपेक्षित नाही, परंतु बरेच लोक पैसे देऊन मालिश करून घेतात, तेही वर्षातून एकदा दिवाळीच्या वेळी। अशा पद्धतीने मालिश केली जाते, परंतु याला अभ्यंगस्नान म्हणता येणार नाही, कारण यामध्ये हळूवारपणे हलक्या हाताने आपल्या अंगाला सर्व अंगाला तेल लावायचे असते। तसेच दिवाळीचा सण हा थंडीमध्ये येतो आणि थंडीमध्ये आपली त्वचा कोरडी पडते, त्वचेवरती सुरकुत्या पडायला सुरुवात होते। तर अशा वेळेला आपण जर तेलाने आपल्या सर्व अंगाला, आपल्या शरीराला मालिश केले अभ्यंगस्नानाच्या स्वरूपामध्ये, तर आपली त्वचा मऊ, तेजस्वी आणि तजेलदार बनते। त्यामुळे या दिवसांमध्ये अभ्यंगस्नान करणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते योग्य प्रकारे आणि योग्य पद्धतीने केले तर त्याचा फायदा आपल्या त्वचेला नक्कीच होत असतो। म्हणून दिवाळीमध्ये अभ्यंगस्नान जरूर करावे। आता अभ्यंगस्नान करत असताना एखाद्या व्यक्तीला जर अभ्यंगस्नान घालायचे असेल तर त्या व्यक्तीला पाटावरती बसवले जाते। काही ठिकाणी अशी परंपरा आहे, पाटाच्या भोवती रांगोळीसुद्धा काढली जाते आणि त्या व्यक्तीच्या कपाळाला कुंकू तिलक लावून ओवाळले जाते। आता अभ्यंगस्नान करण्यासाठी आपण जे काही तेल वापरत आहोत ते अतिशय महागडेच पाहिजे असे काही नाही। घरामध्ये आपल्या जर तिळाचे तेल असेल तर ते अतिशय उत्तम आहे, कारण तिळाचे तेल शरीरासाठी खूप पोषक मानले जाते। त्यामुळे जर तिळाचे तेल आपल्याकडे असेल तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो। आपल्याकडे जर तिळाचे तेल नसेल तर आपल्या घरामध्ये खोबरेल तेल असेल, नेहमी सर्वांच्या घरामध्ये खोबरेल तेल पाहायला मिळते, त्या खोबरेल तेलाने आपण जर अभ्यंगस्नान केले तरीही चालेल। आता अभ्यंगस्नानासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे। थंड तेलाने कधीही मालिश करायची नाही। गरम करण्याची सुद्धा अतिशय साधी सोपी पद्धत आहे, ती म्हणजे आपल्याला एका वाटीमध्ये आवश्यक तेवढे आपल्याला तेल काढून घ्यायचे आहे आणि ती वाटी आपल्याला गॅसवरती डायरेक्ट गरम करायची नाही, तर आपल्याला एखाद्या गरम भांड्यावरती आपल्याला ती वाटी ठेवून ते तेल गरम करून घ्यायचे आहे। म्हणजे त्या भांड्याच्या उष्णतेने त्या वाटीमधले जेवढे तेल गरम होईल तेवढ्याच पद्धतीने कोमट झाले असेल तरीसुद्धा ते तेल आपल्याला मालिशसाठी वापरायचे आहे। आणि अभ्यंग करत असताना आपल्याला सर्वांगाला अभ्यंग करायचे आहे, परंतु विशेषतः डोके आणि तळपायाला सुद्धा अवश्य अभ्यंग करायचे आहे। तसेच आपण ज्यावेळी हातापायांना तेल लावतो त्यावेळेला अनुलोम गतीने, म्हणजेच आपल्या हातापायांच्या ज्या दिशेने लव असते त्याच दिशेने तेल लावायचे आहे। छाती, पोट, गुडघे यांना आपण वर्तुळाकार तेल लावावे आणि आयुर्वेदात तेल रगडून लावावे असे कुठेही सांगितलेले नाही। तर दिवाळीलाच अभ्यंगस्नान करावे असेही नाही, तर दिवाळीपासून अभ्यंगस्नानाला सुरुवात करावी। तर दिवाळीपासून आपल्याला रोज तिळाचे किंवा खोबऱ्याचे तेल आपल्याला कोमट करून प्रत्येक दिवशी अभ्यंगस्नान करायला सुरुवात करायची आहे। आपण हे हिवाळा संपेपर्यंत सुद्धा करू शकतो। जर आपल्याला आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपण वर्षभर ही अभ्यंगस्नान करू शकतो। असे नाही की फक्त दिवाळीलाच अभ्यंगस्नान करायचे आहे। दिवाळीपासून सुरुवात झाल्यानंतर आपण वर्षभर अभ्यंगस्नान करू शकतो, कारण यामुळे आपली त्वचा चांगली राहते, आपल्याला कोणत्याही प्रकारच्या त्वचेचे रोग होत नाहीत आणि आपले शरीर मजबूत होण्यास मदत होते। त्यामुळे आपली खरी संपत्ती आपले आरोग्य आहे आणि ते आपल्याला प्रत्येकाला जपलेच पाहिजे। आता तेलाची मालिश झाल्यानंतर आपल्याला उटणे लावून घ्यायचे आहे। उटणे घरच्या घरी साध्या पद्धतीने कसे बनवायचे आहे ते सुद्धा तुम्हाला थोडक्यात आता सांगणारच आहे। आता हे उटणे आपल्याला कोरडेच लावून तेलाच्या मालिशवरतीच लावून घ्यायचे आहे। उटणे हे अतिशय चांगल्या प्रतीचे असावे, आरोग्यासाठी चांगले असावे। उटण्यामध्ये शिकेकाईचा वापर जास्त केलेला असावा, म्हणजेच शिकेकाईच्या बियांची पावडर तयार करून त्यामध्ये वाळा, ज्येष्ठ मध, आंबे हळद, तुळस आणि थोडासा कापूर
असे मिक्स करून ते उटणे तयार केलेले असावे आणि थंडीमध्ये असे आयुर्वेदिक उटणे आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर असते, म्हणून हे उटणे आपण लावावे। आता आपण घरच्या घरी साधे सोपे साहित्य वापरून कसे उटणे करायचे आहे ते पाहूयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा मुलतानी माती। तर मुलतानी मातीचा उपयोग आपल्याला सर्वांनाच माहीत आहे। मुलतानी मातीमुळे चेहऱ्यावरची किंवा ज्या स्किनवरती डेड स्किन असेल ती सुद्धा निघण्यास मदत होते। चेहरा चांगला तजेलदार बनतो, त्वचा फ्रेश होते आणि मऊ तेजस्वी बनते। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे 1 चमचा चंदन पावडर। चंदन पावडर उटण्याला सुगंधितपणा आणण्याचं काम करतं आणि प्रत्येक ठिकाणी चंदन पावडरीचा वापर उटण्यामध्ये हा सर्रास केला जातो। आता त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे अर्धा चमचा हळद। हळद आपल्याला पॅकेटमधली वापरायची नाही आहे, याची काळजी घ्यायची आहे। आपण जी हळकुंड दळून आणतो तर त्यामधली आपण हळद वापरू शकतो, कारण पॅकेटमधील हळदीमध्ये इतर घटक मिक्स केलेले असतात, त्यामुळे ते शरीरासाठी घातक असतात। त्यामुळे आपल्याला घरच्या घरी दळलेली हळद असेल तर ती वापरायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा संत्रा पावडर त्यामध्ये मिक्स करायची आहे। आता या 4च पावडरी आपल्याला मिक्स करून सुगंधित उटणे घरच्या घरी बनवायचे आहे। संत्रा पावडरीमुळे आपली त्वचा नितळ होते, तसेच त्वचा फ्रेश आणि सुंदर दिसते। तर या 4 पावडरी एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि गरजेनुसार आपल्याला हे सुगंधित उटणे योग्य वेळेला योग्य प्रमाणात घेऊन लावायचे आहे। तर असे होते घरच्या घरी सुगंधित उटणे कसे करावे, अभ्यंग स्नान कसे करावे याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।